Good evening. Now we see the social health and chapter number 9, science and technology, second part, in which we see questions and answers. In this classification of your classmate into following groups depending upon the observation, we had already completed this. म्हणजे आपण हे पूर्वी घेतलेलं आहे सुरुवातीलाच की तुमच्या क्लासमध्ये कोण कम्युनिकेशन चांगलं करत आहे, हा इंटरॅक्टिव्ह आहे, कोण इंटरॅक्टिव्ह कमी आहेत आणि नॉन इंटरॅक्टिव्ह हे आपण पाहिले, बरोबर ना? Yes, sir. त्यानंतर आपण हे पण पाहिलं की फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ, हे पण लास्ट टाइम आपण घेतलेलं आहे की कोणकोणते फॅक्टर सोशल हेल्थशी संबंधित आहेत. हे तुम्हाला एकदा अ, ह्या फॅक्टरने तुमच्या सोशल हेल्थवरती कसा इम्पॅक्ट होतो. फायनान्शियल स्टेटस, गार्डियन्स म्हणजे फायनान्शियल स्टेटस म्हणजे इकॉनॉमिकली पुअर आहे का रिच आहे, ह्या गोष्टी सुद्धा सोशल हेल्थवर डिपेंड्स असतात. म्हणजे स्लम एरियामधल्या लोकांचं सोशल हेल्थ कसं आहे आणि हाय क्लासमध्ये कसं आहे, मिडल क्लासमध्ये कसं आहे, या सगळ्या गोष्टी सोशल हेल्थला अफेक्ट करतात. त्यानंतर गार्डियन, सोशल अँड फिजिकल कंडिशन ऑफ सराउंडिंग, ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर तुमच्या सोशल हेल्थला अफेक्ट करतात. आपण हे डिटेलमध्ये हे पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही शंका आहे का की फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ? No, sir. ओके. त्यानंतर आपण फॅक्टर हे पाहिलं, हे डन केलेलं आहे. कॅन यू टेल, हे पण पाहिलं की हाऊ कॅन युअर पर्सन इनिब्रेटेड विथ ड्रग और लिकर लोटरिंग ऑन डर्टी प्लेस वेदर सच पिटिफुल कंडिशन्स ऑफ मोस्ट इंटेलिजंट ह्युमन बीइंग एक्सेप्टेबल. म्हणजे तुम्ही असं पाहिले का, आपण लास्ट चॅप्टरमध्ये लास्ट टाइमच पाहिलं की दारू किंवा ड्रग्ज घेऊन एखादा व्यक्ती लोळत असेल, घाणीत पडला असेल किंवा तो वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला चांगलं वाटणार नाही अशा पिटीफुल म्हणजे अ, चांगलं वाटणार नाही अशा गोष्टी करत असेल, तर ते कुठल्या चांगल्या माणसाला ॲक्सेप्टेबल आहे का? तर याचं उत्तर नाहीच आहे. कारण सोशली आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाहीये. त्यानंतर आपण या डिफरंट सिच्युएशन पाहिले की बिफोर कसं होतं आणि हे पण आपण बऱ्यापैकी हे केलेलं. आता मी तुम्हाला 24 अवर्स काल म्हटलं होतं की 24 अवर युअर डेली रुटीन ॲज पर व्हेरियस ड्युटीज यू हॅव ऑब्झर्व. मेक टू कॅटेगरीज ॲज टाइम स्पेंड ऑन युअर हेल्थ, टाइम स्पेंड ऑन युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड कम्पेअर विथ द बोथ द कॅटेगरीज. मी काल तुम्हाला हे सांगितलं होतं की तुमच्या 24 अवरमध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचं टाइम स्पेंड केलेलं आहे आणि ते तुम्ही कोण सांगेल का? हे केलंय का कोणी कंपॅरिझन? केलंय का? काल केलं नाही का? 24 तासात काय काय केलं आठवून तर बघा, आपण कशावरती किती वेळ घातला. आता 24 अवर मध्ये आपण काल यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुम्ही 8 ते 10 तास तर तुम्ही झोपेवरतीच फॉर स्लीप यू स्पेंड 8 to 10 hours फॉर स्लीप. ओके, बरोबर. 8 hours. 8 hours फॉर स्लीप, देन 1 to 2 hours फॉर फूड अँड ब्रेकफास्ट एटसेट्रा किंवा बाथ, त्याच्या 2-3 hours. आता त्यानंतर आपण जवळजवळ 10 to 12 पर्यंत आलो किंवा 12 पर्यंत आलो. आता राहिलेले 12 काय केलं, स्टडी किती वेळ केला आणि हेल्थसाठी काय केलं. मग त्यामध्ये तुम्ही प्ले ग्राउंड वरती खेळायला गेलता का, खाली कुठं खेळायला गेलता का, कुठला खेळ खेळला का, पुन्हा घरच्यांशी इंटरॅक्ट झाला का, ह्या पण गोष्टी त्यात येतात. टीव्ही पाहिला का, बरोबर ना? Yes. ह्या गोष्टी तुम्ही आता केलेलं नसेल तर पुढच्या वेळेस करून मला सांगा. त्यानंतर डू यू, आता रिकॉल अ लिटिल म्हणजे थोडं तुम्ही रिकॉल करा. ह्याच्यामध्ये हे पण क्वेश्चन्स कधी कधी आपण हे घेतलंय. रिकॉल द सडन क्लोजिंग ऑफ कार्टून सिरीज. मलाही सांगता आलं नाही की कुठली कार्टून सिरीज बंद झाली होती सडनली. तुम्ही फाइंड आउट करा, हे काय क्वेश्चन येणार नाही. एक्सप्लेन द डिटेल्स ऑन हॅपनिंग अबाउट वेल गेम. वेल गेमवर आपण काल डिटेलमध्ये घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर हे आपण ह्याचंही पाहिलं की ऍक्सिडेंट झाला तर ते लोक सेल्फी काढतायत
किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटचं शूटिंग करत बसतात, हे पण आपण पाहिलं. ओके, सेल्फ सेंट्रेटेड लोक आहेत किंवा सेल्फी साइड्स आहेत, हे पण. त्यानंतर हा, डू यू नो आय टी ॲक्ट म्हणजे 2000 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 मध्ये आला. दिस ॲक्ट हॅज बीन इनॅक्टेड सिन्स 17 October 2000 and been amended in 2008. Persons committing the cybercrime has to face the punishment like imprisonment for 3 years of fine of 5 lakh. Maharashtra is at forefront in contributing the cyber crimes, and it has been proved to be a first state to start the separate cyber crime unit. म्हणजे ह्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे म्हणजे इंटरनेट वगैरे या गोष्टीचा दुरुपयोग व्हायला सुरुवात झाली, तर त्याच्यासाठी 2000 मध्ये एक ऍक्ट आला, आय टी ऍक्ट म्हणतात, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आला. त्याच्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे बदल झाला 2008 मध्ये. आणि त्याच्यामध्ये जे पर्सन सायबर क्राईम करतील म्हणजे एखाद्याचे सायबर क्राईम मध्ये आपण पाहिलं की एटीएम एटीएमचं कडून किंवा पिन वापरून पैसे काढणे किंवा दुसऱ्या गोष्टी गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन हॅक करणं, या सगळे क्राईम ह्या अंडर येतात. आणि महाराष्ट्र असं फर्स्ट स्टेट आहे की ज्यांनी सायबर क्राईम युनिट फर्स्ट टाइम या स्टेटमध्ये आणला. आणि ह्या तीन ह्याच्यामध्ये जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 3 years इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास होतो आणि 5 लाखाचा दंड होऊ शकतो. हा आय टी ऍक्ट एक्झामला येऊ शकतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे. त्यानंतर कॅन यू टेल व्हाय डू यू वेट फॉर अ पिरियड ऑफ म्युझिक पीटी ड्रॉइंग इन द क्लासरूम. आता हे तुम्हीच सांगायचे, व्हाय डू यू वेट फॉर अ पिरियड ऑफ म्युझिक पीटी ड्रॉइंग इन द क्लासरूम. कोण सांगेल? माइंड रिफ्रेश होतं, सारखा अभ्यास पण नाही ना करू वाटत. बरोबर. कंटिन्युअस स्टडीमुळं तुम्ही युअर माइंड गेट टायर्ड और बोरिंग होतं तुम्हाला. आणि म्हणजे टायर्ड ब्रेन कॅनॉट कॉन्सन्ट्रेट ऑन द स्टडी, सो युअर ब्रेन लाईक टू बी म्युझिक और पीटी ड्रॉइंग एटसेट्रा. म्हणजे तुमच्या ब्रेनला पण दुसऱ्या काहीतरी गोष्टीची आवश्यकता असते. त्यामुळं आपण किंवा प्लेग्राऊंडवर पीटीचा क्लास वगैरे यासाठी जातो. हे तुम्हाला लिहिता येईल ना की कंटिन्युअस स्टडी आणि याच्यामुळे तुम्हाला काय होतं, बोरिंग होतं आणि युअर ब्रेन इज टायर्ड म्हणजे थकतो ब्रेन. आणि त्या रिफ्रेशसाठी तुम्हाला पीटी किंवा ड्रॉइंगच्या तासाची आठवण होते. त्यानंतर आपण हे काल पाहिलं, तर हे क्वेश्चनचे आन्सर घेऊ. आता मी फर्स्ट क्वेश्चन घेतो. लाफ्टर क्लब इज अ रेमेडी टू ड्राय अवे डॅश डॅश डॅश. कोण सांगेल? मेंटल स्ट्रेस. येस, करेक्ट. म्हणजे मेंटल स्ट्रेस रिलीज करण्यासाठी लाफ्टर क्लब इज अ रेमेडी टू ड्राय अवे फ्रॉम मेंटल स्ट्रेस. त्यानंतर सेकंड, अल्कोहोल कंझम्पशन मेनली अफेक्ट डॅश डॅश सिस्टीम. नर्वस सिस्टीम. येस, मेनली म्हटलंय, नाहीतर तुम्हाला कुठल्या कुठल्या नर्वस सिस्टीम आहे, मसल्स आहे, लिव्हर आहे, बरोबर, काल आपण पाहिलंय. ओके, या व्हेरियस या सिस्टीमवर, पण मेनली नर्वस सिस्टीमवरती अफेक्ट करतं. द ऍक्ट डॅश डॅश इज कर्ब द सायबर क्राईम्स. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की कर्ब म्हणजे त्याच्यावर बंधन आणण्यासाठी, सायबर क्राईम वरती अटकाव आणण्यासाठी कुठला ऍक्ट आला? आत्ताच आपण पाहिलं, कोण सांगेल? 2000. हा, आय टी ऍक्ट 2000. म्हणजे आय टी ऍक्ट 2000 सायबर क्राईमला कर्ब म्हणजे बंधन आणण्यासाठी, म्हणजे त्याच्या सायबर क्राईम केल्यावर शिक्षा देण्यासाठी आला. आता आन्सर द फॉलोइंग. विच फॅक्टर अफेक्ट द सोशल हेल्थ. कोण सांगेल? मेंटल स्ट्रेस, ऍडिक्शन, येस, मेंटल. इन्क्युरेबल डिसीजेस. ओके, येस, ते हे फॅक्टर आहेत. त्याच्याबरोबरच तुम्ही आत्ता आपण पाहिले ना की भरपूर आहेत. कुठलं गार्डन सॉरी
म्हणजे तुमचे गार्डियन कोण आहेत, गार्डियन, त्यानंतर फायनान्शियल स्टेटस, वॉटर, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या, त्या पण याच्यामध्ये फॅक्टर अफेक्टिंग येतात. म्हणजे ह्या गोष्टी जे चार्टमध्ये पाहिल्या ना, मेन 3 तर आहेतच, तुम्ही सांगितल्या आता त्या बरोबर आहे, त्या 3. त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी आहेत, एज्युकेशन, जॉब ऑपॉर्च्युनिटी, ह्या पण फॅक्टर तुम्हाला सोशल हेल्थला अफेक्ट करतात. प्लेग्राऊंड आहे का नाही, सोशल ट्रीटमेंट, सोशल सेफ्टी, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, फायनान्शियल स्टेटस, त्यानंतर गार्डियन तुमचे कोण आहेत, म्हणजे तुम्हाला सांभाळणारे कोण आहेत, तुमची एज्युकेशन कसं आहे, रेसिडेन्शियल एरिया कुठला आहे, स्लम एरिया आहे का, मिडल क्लास एरिया आहे का, सोसायटी आहे, या सगळ्या गोष्टी, किंवा तुम्ही ग्रामीण भागात राहता का, तुमची फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली आहे का, अं, हे पण तुमचं हे करते की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये सोशल हेल्थचा परत प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्हाला हे फॅक्टर लिहिता येतील ना, 3 फॅक्टर तर तुम्ही बरोबर सांगितले, की एक आहे मेंटल स्ट्रेस आहे, ॲडिक्शन आहे आणि क्रॉनिक इलनेसेस, हे 3 फॅक्टर अफेक्ट द सोशल हेल्थ. त्याबरोबर आत्ता मी जे सांगितले ते सगळे फॅक्टर तुम्ही लिहू शकता. सेकंड क्वेश्चन, विच चेंजेस ऑकर इन पर्सन कंटिन्युअसली युजिंग इंटरनेट अँड मोबाईल फोन्स? कोण सांगेल? Physical problems like tiredness, headache, insomnia, forgetfulness, येस, joint करेक्ट. pain. येस, करेक्ट. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी लिहिता, एक फिजिकल प्रॉब्लेम तुम्हाला लिहिता येतील. फिजिकल प्रॉब्लेम म्हणजे टायर्डनेस, बरोबर, हेडेक, हेच झाले. आणि परत तुम्ही जे सांगितले की सायकोलॉजिकल किंवा मेंटल प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये कुठले कुठले येतील, फॉरगॉटफुलनेस, इनसोमनिया, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यात लिहिता येईल. तुम्ही जर असं फिजिकल प्रॉब्लेम, मेंटल प्रॉब्लेम असं जर तुम्ही चांगलं लिहिलं, तर तुम्हाला चांगले मार्क पडतील. की विच फॅक्टर ऑकर पर्सन कंटिन्युअसली, कुठले कुठले चेंजेस ऑकर होतात, कुठले मेंटल चेंज होतात, कुठले फिजिकल चेंजेस होतात, हे तुम्ही लिहू शकता चांगल्या प्रकारे. आता थर्ड क्वेश्चन, विच प्रॉब्लेम डू द कॉमन मॅन फेस ड्यू टू इन्सिडन्स ऑफ सायबर क्राईम? विच प्रॉब्लेम डू द कॉमन मॅन फेस ड्यू टू इन्सिडन्स ऑफ सायबर क्राईम? कोण सांगेल? म्हणजे which problems do you common one first problem is that your Aadhaar number, then पॅन कार्ड नंबर म्हणजे हे तुमचे हॅक केले जाऊ शकतात, किंवा आधार किंवा पॅन कार्ड नंबर दुसरे लोक तुमचे घेऊन त्याच्यापासून तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मधून मनी विड्रॉ करू शकतात, बरोबर. पिन, तुमचा जो एटीएम ची पिन आहे ती वापरून पैसे काढू शकतात. अजून काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात? ऑनलाईन शॉपिंग आहे किंवा फेक अकाउंट आहे, फेक अकाउंट मधून सुद्धा तुमचे पैसे काढले जातात. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मिसयूज, इलेक्ट्रॉनिक मीडियातला मिसयूज म्हणजे तुम्हाला मेसेजेस, डेरोगेटरी मेसेजेस म्हणजे वाईट वाईट मेसेज येऊ शकतात. त्यानंतर काही लोकचे हे करतात, हायजॅक करतात इन्फॉर्मेशन, हॅकिंग सॉरी, हॅकर्स, म्हणजे गव्हर्नमेंट वगैरे, ही हॅकिंगची सुद्धा मेथड आहे की तुमचं अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकतं. हे सगळ्या प्रॉब्लेम तुम्ही फेस करू शकता. म्हणजे पहिल्यापासून एटीएम पिन याच्यापासून क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्डमधून पैसे काढणं, त्यानंतर दुसऱ्या गोष्टी तुम्हाला मी आता एक्सप्लेन केल्या, त्या सगळ्या गोष्टी ह्या सायबर क्राईम मध्ये तुम्हाला फेस होऊ शकतात. तुम्हाला अजून कोणाला काय सांगायचंय का, कॉमन मॅन फेस प्रॉब्लेम ड्यू टू सायबर क्राईम? किंवा कुणी सफर झालंय का सायबर क्राईमचं? मोबाईल चोरीला जातो तर हा भाग वेगळाच, पण तुमचं एटीएम कार्ड, आधार कार्ड, याच्यामधून ते हायजॅक करून त्याच्यावरती फेक अकाउंट काढून तुमचे पैसे काढले जाऊ शकतात. तुम्हाला कळलं काही उत्तर? विच प्रॉब्लेम डू यू कॉमन मॅन फेस ड्यू टू द इन्सिडेंट्स ऑफ सायबर क्राईम? हे पहिलं तुम्हाला की फेक अकाउंट आहेत, त्यानंतर चिटिंग, cheating by using the Aadhaar and ATM card.
बरोबर. आर यू गेटिंग? कळलं काय? येस सर. आता फोर्थ क्वेश्चन, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ गुड कम्युनिकेशन विथ अदर. आता तुम्ही सांगा, गुड कम्युनिकेशन विथ अदर काय सांगाल? What is the importance of good communication with others? First, आपण स्ट्रेस फ्री राहतो. correct. We get stress free life. Then our social health is improve. बरोबर, कम्युनिकेशन मुळे. अजून काय होऊ शकतं? गुड कम्युनिकेशन विथ पॅरेंट्स गिव्ह गुड रिलेशन विथ फॅमिली. म्हणजे तुम्ही जर आई वडिलांशी, भावाशी चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन केलं तर घरामध्ये वातावरण शांत राहतं, चांगलं राहतं. आणि तुमचा स्ट्रेस रिलीज होतो. म्हणजे हे गुड कम्युनिकेशन तुम्हाला यातून हे होऊ शकतं. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ गुड कम्युनिकेशन. हे सोडून तुम्हाला गुड कम्युनिकेशनचं काय, की तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरीला असाल आणि त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही गुड कम्युनिकेशन विथ युअर स्टाफ, तर तुम्ही चांगल्या प्रकारे तिथलं स्टाफ म्हणजे त्या प्रोजेक्टचे मॅनेजर होऊ शकता आणि चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता ड्यू टू द कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन स्किल असेल की यू विल बी अ गुड लीडर आणि यू कॅन डू द वर्क, व्हेरी गुड वर्क विथ युअर टीम. म्हणजे तुमच्या टीम बरोबर राहून तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता विथ गुड कम्युनिकेशन. ओके. आता हे म्हणजे हा प्रश्न चौथाचं कळलं तुम्हाला की येस सर. आता सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड. आता ह्या क्रॉसवर्डचं जे आहे हे सोपं आहे. आता याच्यामध्ये पहिलं काय आहे, आता तुमच्या समोरच आहे. फर्स्ट आहे की कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल अँड टोबॅको मटेरियल. त्याला वनचं आपल्याला हे टाकलं त्यांनीच दिलेलं आहे, ॲडिक्शन, ADDICTION. आता आपल्याला काय करायचं आहे की फिफ्थ वन घ्यायचं आहे. फिफ्थ आता आपण हा सॉल्व करू. फिफ्थचा उभा काय, व्हेरियस फॅक्टर अफेक्ट डॅश डॅश हेल्थ. सोशल हेल्थ. येस, म्हणजे SOCIAL. कळलं? सोशल. बरोबर झालं. आता फोर्थ वन घेऊ. व्हेरियस फोर्थ वन, रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेस फ्री लाईफ. काय? गायडन्स. कुठलं बसते का गायडन्स? हो सर. ओके, बसतंय GUIDANC. बरोबर. आता सेकंड, धिस ॲप मे कॉज अ सायबर क्राईम. आता सेकंड फेसबुक. FACEBOOK. बरोबर. सिक्स वन, आर्ट ऑफ प्रिपेरिंग फूड आयटम्स. कुकिंग. COOKING. करेक्ट. थर्ड, रेमेडी टू सॉल्व द स्ट्रेस. सिंगिंग. SINGING. बरोबर. करेक्ट. एवढं सोपं आहे. आता विच आर व्हेरियस वे टू मिनिमाइज स्ट्रेस, हाच फोर्थ नंबर क्वेश्चन. सांगा कुठले कुठले आहेत. मी एक तर तुम्हाला आता सांगितलंच होतं. डेव्हलपिंग गुड हॉबीज, पॉझिटिव्ह थिंकिंग. येस. फर्स्ट इज गुड हॉबीज, पॉझिटिव्ह थिंकिंग, लाफ्टर क्लब. ओके. अजून काय काय सांगता येईल तुम्हाला? गुड कम्युनिकेशन. अजून काय सांगता येईल? मेंटेनिंग गुड रिलेशन्स. येस, मेंटेनिंग गुड रिलेशन्स. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यात लिहू शकता स्ट्रेसच्या ह्याच्यामध्ये. आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचं चॅप्टरच पाहिलं होतं की लाफ्टर बघितलं होतं. त्यानंतर ह्याच्यामध्येच आपण काय काय पाहिलं
की लाफ्टर. त्यानंतर आपण पाहिलं की हॉबीज लाईक कुकिंग वगैरे हे डान्सिंग या गोष्टी पाहिले. लर्निंग म्युझिक, लिसनिंग म्युझिक. त्यानंतर सिंगिंग कीप्स अ हॅपी ड्राईव्ह. हे सिंगिंग आहे, म्युझिक आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला फिजिकल एक्सरसाइज आहे. या गोष्टी याच्यामध्ये आपण पाहिले. एक्सरसाइज आहे, त्यानंतर मसाज आहे, योगा आहे, बरोबर? पाहिलं ना काल योगा, मेडिटेशन. येस. येस. तर फायू गिव्ह द 3 एक्झाम्पल्स ऑफ ईच. हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस. आता 3 सांगता पण आल्या पाहिजे तुम्हाला. ड्रॉइंग, सिंगिंग, येस. रीडिंग बुक्स. येस, स्विमिंग एटसेट्रा. नंतर बी, डिसीजेस एंडरजिंग द सोशल हेल्थ. इंडेंजरिंग द सोशल हेल्थ. कुठले डिसीजेस आहे की तुमची सोशल हेल्थला इंडेंजर म्हणजे धोका होऊ शकतो, की जे डिसीजेस बरे होत नाहीत त्याची नावं सांगा तुम्ही. आपण घेतलेलं आहे. HIV आहे. एड्स, हा. लेप्रोसी, एड्स, टीबी. लेप्रोसी, टीबी. टीबी बरा होतो, पण त्यांनी आपल्या घरातले हेल्थ डिस्टर्ब होते. आता कोरोनामध्ये पण आपण पाहिलं की कोविड इन्फेक्शन झाल्यानंतर घरामध्ये किती स्ट्रेस निर्माण होतो, पाहिलं ना आपण. ओके. येस. की शेजारी झालं तरी आपल्याला स्ट्रेस होतो, सोसायटीत झालं तरी स्ट्रेस येतो. त्यानंतर थर्ड वन, फिजिकल प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू द एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन. काय काय फिजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात की एक्सेसिव्ह मोबाईल यूजमुळे? टायर्डनेस, हेडेक अँड जॉइंट पेन. येस, टायर्डनेस, हेडेक, इन्सोमनिया, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईलमुळं होऊ शकतात. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ सायबर क्राईम लॉज. कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज ज्युरिडिक्शन म्हणजे सायबर क्राईमच्या अंडर येतात? हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन, येस. मिसयूज ऑफ रिटर्न लिटरेचर अँड स्प्रेडिंग वल्गर पिक्चर्स. या. अजून त्यानंतर फेक अकाउंट. त्यानंतर एटीएम किंवा क्रेडिट कार्ड पिन मिसयूज, चीटिंग, ह्या सगळ्या गोष्टी सायबर क्राईममध्ये येतात. फेसबुकवरती सुद्धा केलं तुम्ही काय मेसेजिंग टाकलं तर तो पण, व्हॉट्सअपवर फेक मेसेजेस किंवा र्युमर्स हे तुम्ही पसरवलं तर हे सायबर क्राईमच्या अंडर येतात. तर हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर व्हॉट विल यू डू आणि व्हाय. म्हणजे तुम्ही व्हॉट विल यू डू, तुम्ही काय करू शकता की, आणि व्हाय, का करायचं. यू आर स्पेंडिंग मोर टाइम इन इंटरनेट, मोबाईल, गेम, फोन एटसेट्रा. तुम्ही काय कराल, तुम्ही खूपच वेळ इंटरनेट, मोबाईल फोन आणि गेमवरती देताय, तर तुम्ही काय करू शकता? I would try to limit my usage of mobile video games by diverting myself into other activities. Yes, correct. First, you have to divert. You have to minimize use of your internet or mobile phone. Then you divert your mind to the other things which give a similar happiness. तर तुम्हाला बरं वाटतं, आनंद वाटतो म्हणून इंटरनेट, मोबाईल बघता ना, तर तुम्ही अल्टरनेटिव्ह देऊ शकता. फर्स्ट अल्टरनेटिव्ह प्लेइंग आउटडोर गेम्स, देन सिंगिंग. तुमची जी हॉबीज असेल की त्या हॉबीज तुम्ही हे करू शकता. आणि हे का करायचं, तर बिकॉज युअर हेल्थ इज हॅम्पर ड्यू टू द ओव्हर यूज ऑफ द इंटरनेट अँड मोबाईल फोन्स. हे तुम्हाला लिहिता येईल. आर यू गेटिंग की यू आर स्पेंडिंग मोर टाइम इन इंटरनेट, मोबाईल, गेम्स. तुम्हाला काय करता येईल, तर तुम्ही तुमचं यूज कमी करायचा आहे. यू हॅव टू लिमिटेड यूज ऑफ युअर इंटरनेट और मोबाईल फोन. देन यू हॅव टू गिव्ह अल्टरनेटिव्ह टू दीज थिंग्स. म्हणजे ह्याला अल्टरनेटिव्ह तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर व्हाय, बिकॉज म्हणजे तुम्ही सेल्फली लिहू शकता. माय फिजिकल मेंटल हेल्थ इज डिस्टर्ब ड्यू टू द ओव्हर यूज ऑफ द मोर टाइम युझिंग ऑन द इंटरनेट अँड मोबाईल फोन्स. असं तुम्हाला खूप चांगलं लिहिता येईल. हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. तुम्हाला असं हेच लिहिलं पाहिजे असं काय नाही, पण थोडं रिलेव्हंट लिहिलं की मार्क पडणार तुम्हाला. चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ॲडिक्टेड टू टोबॅको चिविंग. काय करणार तुम्ही, व्हॉट विल यू डू?
I should inform about this to his parents. ओके. पण त्यांनी त्याचं काही बंद होणार आहे का ॲडिक्शन? फर्स्ट यू इन्फॉर्म टू युअर पॅरेंट, हे ठीक आहे. पण फर्स्ट आता ते तुमच्या ओळखीच असेल, चाइल्ड दॅट इज युअर नोन टू यू. यू एक्सप्लेन हिम द हजार्ड्स ऑफ द टोबॅको. मग त्या टोबॅकोच्या हजार्ड्स काय आहेत, म्हणजे त्याच्यापासून धोके काय आहेत ते तुम्ही एक्सप्लेन कराल. हाऊ द टोबॅको च्युईंग कॉज द कॅन्सर. टोबॅकोमुळे कॅन्सर कसा होतो, टोबॅकोमुळे कुठले कुठले आजार होतात, हे त्याला तुम्ही एक्सप्लेन कराल. And then after you give the alternative to him that tobacco chewing give you a pleasure, म्हणजे तुम्हाला टोबॅको खाल्ल्यावर बरं वाटतं. सिमिलर थिंग यू कॅन मॅनेज बाय रीडिंग, देन नंतर ड्रॉइंग, बाय प्लेइंग द गेम्स, आउटडोर गेम एटसेट्रा. यू हॅव टू स्टॉप द टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे त्यांना पहिल्यांदा त्याचे हजार्डच सांगायचे, हजार्ड असे आहेत त्यामुळे तो टोबॅको च्युईंग केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही अल्टरनेटिव्ह वापरू शकता, म्हणजे ह्याच्याशिवाय तुम्ही राहू शकता. म्हणजे तुम्हाला कळलं का बीचा आन्सर कसं लिहायचं ते? Yes, sir. हां. आता थर्ड वन, युअर युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह, शी प्रेफर टू रिमेन अलोन. जर असं होत असेल तर तुम्ही काय करणार, की तुमची सिस्टर, आता ज्यांना सिस्टर नाही त्यांनी ब्रदर समजा, इनकम्युनिकेटिव्ह आहे, म्हणजे ते बोलत नाहीये आणि एकटंच राहण्याचं प्रेफर करतात, तर तुम्ही काय कराल? I would try to find out her reason behind the problem and I would try to sort out her problem. Yes, you have to first find out the problem, which type of mental stress is behind this. आणि हे जे ह्याच्या पाठीमागं कुठला मेंटल स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, आणि हे डिप्रेशन सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. टू सॉल्व दिस डिप्रेशन अँड इंटरॅक्शन विथ हर. तिच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्शन कराल आणि तिचा स्ट्रेस कमी करून तिला कम्युनिकेटिव्ह कराल. असं तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही आन्सर कुठलंही लिहू शकता. तुम्ही आत्ता बोलताय म्हणजे तुम्ही परीक्षेत नक्की लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ह्याच्यात व्हेरियस आन्सर आहेत, फक्त तुम्हाला 2-3 शब्द आले पाहिजे, की स्ट्रेस, कुठला स्ट्रेस आहे, टू फाइंड आउट द स्ट्रेस अँड हॅव गुड कम्युनिकेशन विथ हर. त्याच्याबरोबर चांगलं कम्युनिकेशन करायचं, म्हणजे ती तुमच्याशी बोलू शकेल. यू हॅव टू यूज द फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज. यू हॅव टू यूज, तुमच्या घराच्या भोवती त्या जागेचा चांगला यूज करायचा आहे, तर तुम्ही काय कराल? Planting some small plants. Yes, you can plant some good plants. You can also have a फार्मिंग, म्हणजे व्हेजिटेबल्स दॅट यू कॅन यूज इन युअर डेली रुटीन. म्हणजे तुमच्या डेली रुटीनमध्ये वापरायसाठी पालेभाज्या करू शकता. यू कॅन यूज दॅट ॲज अ ग्राउंड. तुम्ही त्या जागेचं ग्राउंड म्हणून पण यूज करू शकता, खेळायला वगैरे एटसेट्रा. अशा तुम्ही ह्याचं व्हेरियस उत्तरं लिहू शकता, त्याला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही खेळायचं ग्राउंड वापरू शकता, तुमच्या फिरायला वापरू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही शेती करू शकता, काही करू शकता. त्याला नंबर ऑफ आन्सर्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर फिफ्थ आहे, युअर फ्रेंड हॅज डेव्हलप द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज. काय कराल? तुमच्या एखाद्या फ्रेंडला सारखा सेल्फी, कुणाला तरी असेलच तुमच्या फ्रेंडमध्ये हा, तर तुम्ही काय कराल? What will you do if your friend develop the hobby of snapping selfies? तुमच्या एखाद्या फ्रेंडला सेल्फी काढायचा हे लागला, काय म्हणायचं, ॲडिक्ट झाले, ॲडिक्ट, की सारखेच सेल्फी काढते, तर तुम्ही व्हॉट विल यू डू, तुम्ही काय कराल आणि व्हाय? म्हणजे इफ I will talk to him and highlight the dangers of taking selfies. Yes, you explain him or her that the selfie is a self-centric, selfie snapping is a self-centric type of बिहेवियर, म्हणजे स्वतःच सेल्फ सेंट्रिक बिहेवियर, म्हणजे स्वतःच
सेंट्रिक, स्वतःकडं म्हणजे आत्मकेंद्रित वृत्ती आहे, सेल्फ सेंट्रिक बिहेवियर. दॅट बिहेवियर इज हार्मफुल टू यू अँड सोसायटी ऑल्सो. And you explain its hazardous किंवा explain its bad effect on your body and society also and your family members. हे त्याचे बॅड इफेक्ट तुम्ही त्यांना एक्सप्लेन कराल. वाय? बिकॉज इट इज अ सोशल प्रॉब्लेम. दॅट्स प्रॉब्लेम क्रिएटेड मेनी थिंग्स. म्हणजे एका घरात एकाला सेल्फी काढायचा जर नाद असेल तर त्याच्यात सगळ्या घराला प्रॉब्लेम होऊ शकतो. तो सेल्फ सेंट्रिक होईल, स्वतःच्याच विश्वात राहील आणि त्यामुळे घरातलं वातावरण पण हे होईल आणि कम्युनिकेशन आणि इंटरॅक्टिव्ह जे आहे वातावरण म्हणजे सोशल हेल्थ तो पण डिस्टर्ब होईल. त्याचे तुम्ही उत्तर व्हेरियस लिहू शकता. पहिलं म्हणजे तुम्हाला यू हॅव टू यू हॅव टू नॅरेट हिम दॅट द व्हॉट टाईप ऑफ डिसऑर्डर हॅव्हिंग, कुठल्या प्रकारचे डिसऑर्डर आहे आणि हाऊ टू गेट बॅक फ्रॉम दॅट डिसऑर्डर, त्यातून पासून बाहेर कसं पडायचं. की मिनिमाइज द यूज ऑफ द मोबाईल, हळूहळू मिनिमाइज करत न्यायचा मोबाईलचा यूज आणि नंतर बंद करायचा. अशा प्रकारे तुम्हाला ते एक्सप्लेन करता येईल. आता लास्ट क्वेश्चन आहे, युअर ब्रदर स्टडिंग इन 12th हॅज डेव्हलप द स्ट्रेस. तुम्ही काय करा? 12th स्टँडर्डला ब्रदर आहे आणि त्याला स्ट्रेस झाला तर तुम्ही काय कराल? I will tell him to leave his studies for 2 to 3 days and enjoy the days with his family, friends, and with his near and dear ones. Yes, you can give suggestion like this. First, most important is that you also feel you also go through this stage of the stress. तुम्ही सुद्धा ह्या स्ट्रेस मधून जाऊ शकता. First, you have to spend at least 1 to 2 hours, at least 1 hour for the games or outdoor games or any other things that you have apart from your study. आता 10th आणि 12th स्टँडर्ड म्हणजे खूप अभ्यास करायचा असं सगळे सांगतात. आत्ताच मी तुम्हाला 24 आवर्स मधला तुमचा करिक्युलम विचारला होता. तर त्याच्यामध्ये 10 आवर्स मॅक्झिमम, 10 to 12 आवर्स मॅक्झिमम 10 आवर्स स्टडी खूप झाला. त्याच्यामध्ये 7 to 8 आवर्स स्लीप तुम्ही घ्यायची. पहिल्यांदा स्लीप आहे, त्यानंतर वन टू टू आवर्स अदर फिजिकल ऍक्टिव्हिटी अदर दॅन स्टडी. तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची. त्यानंतर जेवण आहे, स्कूल आहे, बाकीचे म्हणजे स्कूल पकडून तुम्ही 8 ते 10 तास स्टडी करणं गरजेचं आहे. तर एवढा तुम्ही जर वेळ असा तुमचं टाइम टेबल बनवलं, फर्स्ट गिव्ह हिम द टाइम टेबल ऑफ हिज डेली रुटीन. त्याचं टाइम टेबल 1 to 2 आवर्स physical activity like games or outdoor games or playing football, cricket, etc. Then 7 to 8 hours sleep, then good communication with family members, etc. You can give him all these things to have reduce the stress. हे तुम्ही स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी देऊ शकता. तर आता हे तुमचं बऱ्यापैकी झालेलं. आता 7th क्वेश्चन, व्हॉट टाईप ऑफ चेंजेस ऑकर इन होम हॅव्हिंग क्रॉनिकली इल ओल्ड पर्सन, हाऊ विल यू हेल्प टू मेंटेन द गुड ॲटमॉस्फिअर. म्हणजे क्रॉनिकली इल ओल्ड पर्सन असेल तर घरामध्ये चेंजेस कसे होतात हे तुम्हाला माहिती की एखाद्या घरामध्ये क्रॉनिकली इल पर्सन असेल तर 1 अटेंडंट शुड बी देअर, म्हणजे एक अटेंडंट करणारा व्यक्ती लागते आणि त्यांचं सगळं करायचं असेल तर त्या ह्याच्यामुळे तुम्ही गुड ॲटमॉस्फिअर कसे कराल की एक तर तुम्हाला त्या जे इल पर्सन आहे त्याच्यावरती काम तुम्ही यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट द वर्क्स, त्यांचे वर्क डिस्ट्रीब्यूट करू शकता. हॅव गुड कम्युनिकेशन विथ इल पर्सन. That person should be happy and not having any stress or psychological disturbance. By this way you can maintain a good atmosphere in your house. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे हे वातावरण ठेवू शकता. हे जे क्वेश्चन्स आहेत ह्यात व्हेरियस प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे उत्तर देता येतील, फक्त ते रिलेव्हंट असले पाहिजेत.
तर हा सगळा सोशल हेल्थ आणि सोशल हेल्थ रिलेटेड आहे. तर हा चॅप्टर संपला तर आपला शेवटचा राहिला आहे डिझास्टर मॅनेजमेंट. त्याच्या अगोदर तुम्हाला की स्ट्रेस मॅनेजमेंट तर तुमच्यासुद्धा रूटीनमध्ये, स्टडीमध्ये तुम्ही आता मायक्रो प्लॅन करायला म्हणजे मायक्रो प्लॅन करायला सुरुवात करा, की कुठल्या दिवशी कोणता अभ्यास करणार आहात. आणि तुम्हाला आता मी सांगितलंच, की 120 डेजच्या आसपास तुमच्या हातात आहेत. साधारणपणे प्रत्येक विषयाचा 5 वेळा क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. तुम्ही आता त्याचं मॅनेजमेंट करा. दिवसाचं मी प्लॅनिंग सांगतो. 7 to 8 आवर तुम्हाला स्लीप आहे आणि त्यानंतर अ, अ, 8 to 10 आवर्स स्टडी आहे. त्यानंतरचा वेळ तुमचं जेवण, खाणं, घरच्यांशी कम्युनिकेशन, टीव्ही पाहणं, तुम्हाला जे काही असेल त्यासाठी तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुमचं रुटीन तुम्ही सेट करायचं आहे. त्याचप्रमाणे मी काल तुम्हाला योग निद्रा वगैरे सांगितलं होतं. कोणी अ, केलं का ते?